फक्त 21 दिवस आदित्य हृदय स्तोत्र म्हणा, आयुष्य बदलेल. तुम्ही अनेकदा हे ऐकलं असेल, पण खरंच असं होतं का हो, की हा फक्त एक समज आहे? आदित्य हृदय स्तोत्र 21 दिवस म्हटल्यावर नेमकं काय घडतं? खरोखरच चमत्कार होतो का? चला जाणून घेऊया. आदित्य हृदय स्तोत्राची खरी शक्ती काय आहे? 21 दिवसात ते कसं म्हणावं, कोणते नियम पाळावेत आणि अनेक भक्तांना कोणते सकारात्मक अनुभव आलेत, या सर्व गोष्टी आज आपण समजून घेऊयात. सर्वात आधी आदित्य हृदय स्तोत्र म्हणजे काय हे समजून घेऊया. आदित्य हृदय स्तोत्र म्हणजे सूर्यनारायणाची उपासना करणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. रामायणात एक प्रसंग येतो. रावणासोबत युद्ध सुरू असतं. अनेक दिवस युद्ध चाललेलं असतं. प्रभू श्री रामचंद्र थोडे चिंताग्रस्त असतात. तेव्हा अगस्त्य ऋषी त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात, हे राम, सूर्यनारायणाचे हे आदित्य हृदय स्तोत्र म्हण. यामुळे तुला आत्मविश्वास, ऊर्जा आणि विजय प्राप्त होईल. प्रभू श्री रामचंद्रांनी भक्तिभावानं या स्तोत्राचं पठण केलं आणि त्यानंतर नव्या उमेदीनं युद्ध करून विजय मिळवला. म्हणूनच या स्तोत्राकडे फक्त इच्छा पूर्ण करणारा मंत्र म्हणून नाही, तर मनाला बळ देणारी साधना म्हणून पाहिलं जातं. आता प्रश्न पडतो, नेमके 21 दिवसातच का? तर याचं उत्तर आहे की अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये 21 दिवस सातत्याने एखादी चांगली सवय किंवा साधना केली तर ती आपल्या दिनचर्येचा भाग बनते, अशी मान्यता आहे. मात्र 21 दिवसात खरंच चमत्कार होऊ शकतो का? तर असा कोणत्याही धर्मग्रंथात उल्लेख नाही, पण सातत्य मात्र हवंय. आता सर्वात महत्वाचा भाग, जर तुम्ही ही साधना सुरू करणार असाल, म्हणजेच 21 दिवस आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणार असाल, तर ते कसं म्हणावं? तर यासाठी सकाळी शक्यतो सूर्योदयाच्या वेळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूर्व दिशेकडे तोंड करून बसावं. तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावं. त्यानंतर शांत मनाने आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं. कोणत्याही स्तोत्राचं पठण करताना घाई करू नये. शब्द समजत नसले तरी भाव असू द्यावा. पठण पूर्ण झाल्यावर सूर्यदेवांना नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी की हे सूर्यनारायणा, मला योग्य मार्ग दाखव, माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख आणि सद्बुद्धी द्या. हे 21 दिवस रोज शक्यतो एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करावा. आता सर्वात उत्सुकतेचा विषय, अनेक जण म्हणतील की 21 दिवसात कसा चमत्कार जाणवू शकतो? खरं तर अनेकांना काही सकारात्मक अनुभव जाणवतात, ज्यात त्यांचं मन शांत होतं. सततची चिंता थोडी कमी होते. मनात सकारात्मक विचार वाढू लागतात. दुसरं, आत्मविश्वास वाढतो. जी कामं आधी कठीण वाटायची तीच कामं करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये निर्माण होते. तिसरं म्हणजे दिवस उत्साहाने सुरू होतो. सूर्योपासनेमुळे अनेकांना सकाळी अधिक ताजंतवानं वाटतं. त्याचबरोबर निर्णय घेणं सोपं होतं. मन शांत असेल ना, तर योग्य निर्णय घेणंही तितकंच सोपं होतं. त्याचबरोबर साधना माणसाला संयम शिकवते, म्हणून राग कमी होऊ लागतो. हळूहळू प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करून उत्तर देण्याची सवय लागते. एवढंच नाही तर कामात लक्षही केंद्रित होतं बरं का. अभ्यास असो, नोकरी असो, व्यवसाय असो, एकाग्रता वाढल्याचा अनुभव अनेक जणांना आलाय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दररोजची ही प्रार्थना माणसाला देवाजवळ आणते. श्रद्धा दृढ होते असं सांगितलं जातं. सकारात्मक वातावरण जाणवतं. घरात रोज स्तोत्राचा आवाज घुमला की वातावरण अधिक प्रसन्न वाटू शकतं. आता कोणतंही स्तोत्र म्हटलं तर याचा अर्थ संकट येणार नाही असं नाही, पण त्याला सामोरं जाण्याचं बळ मिळू शकतं. संकटांना सामोरं जाण्याची ताकद व्यक्तीला मिळते. याही व्यतिरिक्त स्वतःमध्ये बदल जाणवतो. तो म्हणजे अनेक वेळा बाहेरचं जग बदलत नसलं तरी स्वतःचा विचार करण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो आणि हा बदल सर्वात मोठा असतो. आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करून किंवा कोणत्याही देवतेचं स्तोत्र म्हणून तुम्हाला असे काही अनुभव आलेत का? कमेंट करून नक्की सांगा. आता जर तुम्हीही आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करण्याचा 21 दिवसाचा संकल्प केला असेल, तर या 21 दिवसात नेमकं काय करावं? या साधनेसोबत काही गोष्टी पाळल्या तर अधिक चांगलं मानलं जातं आणि त्याचे सकारात्मक अनुभव आपल्याला अधिक पटींनी जास्त जाणवू लागतात असंही सांगितलं जातं. तर यासाठी शक्यतो सात्विक आहार घ्यावा, खोटं बोलणं टाळावं, कोणाचं मन दुखवू नये, आई वडिलांचा आदर करावा, गरजूंना मदत करावी,
रागावर नियंत्रण ठेवावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञतेची भावना ठेवावी. याचबरोबर कोणत्याही फळाची घाई करू नये. मग आदित्य हृदय स्तोत्र म्हणजे ही काही जादूची कांडी नाही, पण ती अशी साधना आहे जी आपल्या मनाला स्थिर करते, आत्मविश्वास वाढवते आणि सकारात्मकतेकडे नेण्याचा मार्ग दाखवते. आणि जर तुमच्यामध्ये सुद्धा 21 दिवसात हे बदल घडून येऊ लागले किंवा तसे तुम्हाला अनुभव आले तर हे जादूपेक्षाही कमी नसणार आहे. जर श्रद्धा, सातत्य आणि चांगले कर्म यांची जोड दिली तर जीवनात अनेक सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतात. म्हणून जर तुम्हीही आजपासून 21 दिवस आदित्य हृदय स्तोत्र म्हणायचं ठरवत असाल तर केवळ इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नव्हे तर स्वतःमध्ये चांगला बदल घडावा या भावनेने सुद्धा सुरुवात करू शकता. मग तुम्ही सुद्धा आदित्य हृदय स्तोत्राचे असे काही अनुभव घेतलेत का? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि अशाच अध्यात्म, ज्योतिष्य आणि भारतीय संस्कृतीवर माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आत्ताच लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सूर्य उपासना करणाऱ्या भक्तांनी जय सूर्यनारायण कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.